नमस्कार. आज आपण एका खास स्रोतावर बोलणार आहोत. चंद्रकांत चन्ने यांचा लेख आहे बिल्ववृक्ष, जीवन, अध्यात्म आणि आयुर्वेद. अगदी. तर या लेखाच्या आधारे आपण बेलवृक्षाचं महत्त्व जरा उलगडून पाहूया. म्हणजे त्याच्याशी जोडलेल्या आठवणी आहेत, मग अध्यात्म आहे आणि हो, आयुर्वेद सुद्धा. अगदी. चला करूया सुरुवात. लेखाची सुरुवातच बघा ना किती छान आहे. श्रावणी सोमवार आणि ती बेलाची पानं विकणारी लहान मुलं, 108 पानांची पुडी. लेखक स्वतः त्यात होते म्हणता येईल. हो ना. आणि ते चित्र इतकं पटकन डोळ्यासमोर उभं राहतं. हे फक्त एक आठवण म्हणून येतं की त्यावेळचं वातावरण कसं होतं हे पण समजतं. मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे एक तर ते लहानपणीचं जग आहेच, निरागस, पण त्याचबरोबर समाजात बेलपत्राला किती महत्त्व होतं हेही दिसतंय. बरोबर. आणि लेखक लगेचच एक गमतीशीर गोष्ट सांगतात बघा. वास्तुशास्त्र काय म्हणतं की हे झाड दारात असलं की धनप्राप्ती होते. हो, पण ते म्हणतायत त्यांच्या घरी परिस्थिती अगदी वेगळी होती. हा जो विरोधाभास आहे तो सुरुवातीलाच मांडलाय. खरंय. म्हणजे श्रद्धा आणि जे प्रत्यक्ष घडतंय यातला फरक सुरुवातीलाच येतो. आणि मग येते ती आईच्या हातच्या बेलफळाच्या सरबताची आठवण. आहाहा. हो. इतकं सुंदर वर्णन आहे त्याचं. असं वाटतं की खरंच ती चव जिभेवर रेंगाळतीये. आणि ते नातं, आईचं प्रेम. अगदी. ते प्रेम जणू त्या पेलात उतरलेलं असायचं, असं काहीसं. आणि हे फक्त आई मुलाचं नातं नाहीये ना, हे तर माणूस आणि निसर्गाचं पण नातं आहे. एका साध्या फळातून एवढी माया, एवढा जिव्हाळा, हे महत्वाचं आहे. बरोबर. आणि मग याच वैयक्तिक आठवणींमधून लेखक आपल्याला हळूच अध्यात्माकडे घेऊन जातात. हो. ती कथा म्हणजे माता पार्वतीच्या घामाच्या थेंबातून म्हणे बिल्ववृक्षाची निर्मिती झाली. हो, आणि तिने पहिली पानं शंकराला वाहिली. हा जो पौराणिक संदर्भ आहे याने त्याचं पावित्र्य अजून वाढतं. नक्कीच. आणि ते त्रिदल स्वरूप, 3 पानं एकत्र. हो, आणि त्याला कसं त्रिमूर्तींशी जोडले, ब्रह्मा, विष्णू, महेश. एवढंच नाही तर जन्म, अस्तित्व आणि मृत्यू हे जीवनचक्रच जणू त्यात दिसतं असं म्हटलंय. बरोबर. म्हणजे ही जी प्रतिकात्मकता आहे ती केवळ धार्मिक नाहीये, तिला एका व्यापक मानवी अनुभवाशी जोडण्याचा प्रयत्न दिसतोय लेखात. हो, मलाही तसंच वाटलं. कारण ते लगेच अध्यात्म आणि आयुर्वेद यांना एकत्र आणतात. बिल्वपत्राचा मधुमेहावरचा उपाय म्हणून जो उल्लेख आहे तो तर खूपच महत्वाचा वाटतो. अगदी. रामबाण उपाय म्हटलं त्याला. आणि त्यात ती एक टिप्पणी पण आहे की औषध कंपन्यांची दुकानदारी बंद होईल. हो, म्हणजे ते गमतीत म्हटलं असलं तरी त्यात एक विचार आहे. पारंपरिक ज्ञानाबद्दलचा विश्वास दिसतो आणि कदाचित आधुनिक वैद्यकशास्त्राच्या व्यापारीकरणावरचं एक सूक्ष्म भाष्य पण असू शकतं. बरोबर. म्हणजे लेखक त्या वृक्षाचा औषधी गुणांना किती गांभीर्याने घेतात हे स्पष्ट होतं. नक्कीच. आणि या सगळ्या प्रवासातून लेखक शेवटी एका मोठ्या विचारावर येतात की याच वृक्षाने ज्याच्या आसपास बालपण गेलं त्याने आजच्या धावपळीच्या आयुष्यात कठीण परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावर हसू कसं ठेवायचं हे शिकवलं. हे खूपच खोल निरीक्षण आहे. आणि ती ओळ, जाग तुझको दूर जाना, जणू काही सांगते की परिस्थिती कशीही असो, आपलं ध्येय, आपलं काम विसरू नका. अगदी. म्हणजे निसर्गातील एका साध्या घटकाशी इतकं एकरूप होता येतं की तो तुम्हाला नकळतपणे जगण्याची दृष्टी देतो, कोणतीही शिकवणी न देता, फक्त आपल्या अस्तित्वाने. तर चंद्रकांत चन्ने यांच्या या लेखातून आपण पाहिलं की बेलवृक्ष म्हणजे फक्त एक झाड नाहीये. नाही, अजिबात नाही. तो आठवणींचं प्रतीक आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे, आरोग्यासाठी महत्वाचं आहे आणि हो, कठीण परिस्थितीत सकारात्मक कसं राहायचं हे शिकवणारा गुरु पण आहे. बरोबर. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. लेखात जसं वर्णन केलंय त्याप्रमाणे निसर्गातल्या अशा साध्या वाटणाऱ्या घटकांकडून शिकण्याची जी दृष्टी आहे ती आजच्या या गुंतागुंतीच्या धावपळीच्या जगात आपल्याला जास्त स्थिर, जास्त सजग राहायला कशी मदत करू शकेल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.